हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मॉम अँड मी. तर चला मग आपल्याला बनवायचे आहेत आज भोपळ्याचे पराठे. तर आमच्या खानदेशमध्ये याला दशम्यासुद्धा म्हणतात बरं का. तर चला मग हे अगदी मऊ मऊ होतात. अगदी बरेच जण म्हणतात की हे पराठे लाटताना खूपच चिपकतात किंवा त्याला पाणी सुटतं. अर्थातच भोपळ्याला भरपूर असं पाणी सुटतं जेव्हा आपण त्याला पिठामध्ये मळतो तेव्हा. तर मग ते पाणी जास्त सुटायला नको आणि लाटताना आपले हाल व्हायला नको, याच्यासाठी मी भरपूर अशा बारीक बारीक ट्रिक्स तुम्हाला आज देणार आहे. तर चला मग कसं करायचं ते आपण आज बघूया. चला लवकर. तर हे बघा, हा भोपळा खूप मोठा होता, पण त्याच्यामुळे मी त्याला अर्धा कट केलेला आहे, कारण पूर्ण भोपळ्याचं करायचं म्हटलं म्हणजे भरपूर झाले असते. त्याच्यामुळे मी त्याला अर्धा कट करून घेतला आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता मी किसणार आहे त्याला अशा पद्धतीने. आणि किसल्यानंतर हे बघा असा झाला आहे तो. तर बरेच जण भोपळ्याचं हे पाणी काढून घेतात, तर प्लीज त्याचं पाणी काढू नका, कारण त्याच्यामध्येच भरपूर असे विटॅमिन असतात आणि आपल्याला तो जो पाणी आहे त्याचं भोपळ्याचं तर ते वाया घालवायचं नाही आहे. तर चला मग आता याच्यामध्ये टाकूया आपण मस्तपैकी. तर याच्यात टाकलं मी आहे गव्हाचं पीठ. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगते, आपण भोपळा किसताना बरेच जण भोपळ्याची साल काढून घेतात, तर प्लीज त्याची सालसुद्धा काढू नका, कारण त्यातच भरपूर असे विटॅमिन भरपूर घटक असतात जे आपल्याला माहिती पण नसतात. त्याच्यामुळे आपला कुठलाही भाग आपल्याला भोपळ्याचा वाया घालवायचा नाही आहे. तर फक्त मागचं देठ तेवढं काढायचं आहे बरं का. तर चला मग त्यात मी टाकलं आहे गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर टाकलं आहे दादरचं पीठ. तुम्ही वाटल्यास तर ज्वारीचं पीठसुद्धा टाकू शकतात. आणि त्याच्यानंतर टाकली आहे चटणी म्हणजेच तिखट आणि हळद. त्याच्यात टाकलेलं आहे ओवा. नंतर मी टाकली धन्याची पूड आणि त्याच्यानंतर टाकलं आहे हिंग आणि मीठ. तर हे बघा, हे सगळे पदार्थ मी टाकले आहेत. तर तुमची जर क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही जास्त प्रमाणातही टाकू शकतात आणि कमी असेल तर तुमच्या अंदाजाने, तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असेल तर चटणी जास्त यूज करू शकता. आणि त्याच्यानंतर टाकली मी मस्तपैकी कोथिंबीर. तर चला मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, याला भरपूर असं पाणी सुटतं, कारण भोपळा किसल्यानंतर त्यात भरपूर पाणी असतं. त्याच्यामुळे आपण हे जे मिक्स करताना आहे ना, तर पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तर तो केव्हा करायचा हे मी तुम्हाला सांगते. तर आता आपण मीठ टाकल्यानंतर ना, भोपळ्याला जेव्हा मिठाचा अंश लागतो तर तेव्हा त्याला जास्त पाणी सुटायला सुरुवात होते. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे जे पीठ आहे ना, तर त्या हाताने त्याचं पूर्ण पाणी आपल्या पिठामध्ये येतोपर्यंत असं त्याला पूर्ण मिक्स करतच राहायचं आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, त्यात तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने हे पीठ मळायचं आहे. तर अशा पद्धतीने याला कंटिन्यू त्याचं जे पाणी आहे ना भोपळ्याचं, तर ते कंटिन्यू आपल्याला गव्हाच्या आपण जेवढं पीठ टाकले आहेत तर त्याच्यामध्ये ते मिक्स होईल असं हलवत राहायचं. हे बघा, खाली बरंच राहून जातं आणि असं त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी दाबून दाबून, कारण दाबल्यानंतर त्याच्यातलं पाणी भरपूर असं निघतं. तर अशा पद्धतीने भरपूर त्याला मिक्स करतच राहायचं आहे कंटिन्यू, अगदी पूर्ण पिठामध्ये ते पाणी शोषलं जाईल असा. तर ह्या पद्धतीने बघा, मी त्याच्यामध्ये बिलकुल पाणी टाकलेलं नाही आहे बरं का. तर त्याला पूर्ण असं दाबून दाबून ते पाणी पूर्ण जिरलं जाईल त्या पिठामध्ये, अशा पद्धतीने त्याला पूर्ण मिक्स करायचं. हे बघा, अगदी छान असं त्याला पाण्याची जास्त गरज पडतच नाही, कारण भरपूर पाणी असतं आपल्या भोपळ्यामध्ये. तर अशा पद्धतीने त्याला कंटिन्यू मिक्स करतच राहायचं. हे बघा, खूप छान असा गोळा तयार होतो आहे आपोआप बिगर पाण्याचाच. तर अशा पद्धतीने त्याला अगदी दाबत दाबत पूर्ण पीठ त्याच्यामध्ये अगदी एकजीव होईल अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला लक्षात येतंच की आता याच्यात पाणी अगदी सुकलं गेलं आहे, त्याच्यातलं पाणी अगदी निघालेलं आहे, कारण लक्षात येतात हाताला जेव्हा आपण मळतो तेव्हा. तर तेव्हा अगदी किंचित, हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी पाणी किती ॲड केलं, अगदी थोडंसंच. आपल्या अगदी म्हणजे आपण शिपका मारतो ना, तर तशा पद्धतीने थोड्या पाण्याचा शिपका मारलेला आहे, जास्त नाही. आणि त्याच्यानेच पूर्ण अगदी तेवढ्या पाण्यातच मी पूर्ण असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने ते पीठ होईल. तर हे बघा, आणि आता याला मस्त तेल वगैरे लावून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट राहू द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर याला करायचं आहे पराठे.
तर मी जेव्हा पण हे पराठे करते ना, तर मला बरेच जण म्हणतात की तू जेव्हा करते तेव्हा तर लाटताना ते चिपकत नाही का, किंवा आमच्याकडून तर ते पराठे लाटलेच जात नाही, कारण लाटताच त्या भोपळ्याला भरपूर पाणी सुटतं, त्याच्यामुळे ते पूर्ण म्हणजे त्याचा आकारच जमत नाही, असं तसं, आणि त्याची टेस्ट पण काही खास लागत नाही. तर मग त्यांना म्हटलं चला मग मी आता व्हिडिओ बनवणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा, तुम्हाला समजेलच. तर हे बघा, अशा पद्धतीने ते पीठ खूप छान झालेलं आहे. आता त्याच्यात अगदी म्हणजे अशा पद्धतीने होतं ते, आणि त्याला आपण खूप मिक्स केलं आहे, त्याच्यामुळे त्याला आता पाणी सुटणारच नाही आहे बिलकुल, बरं का. तर आता त्याला असं छान आपल्या हाताने थोडंसं तेल लावून गोल राऊंड करून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर त्याला हे पीठ वगैरे लावून घ्यायचं आहे. आणि बघा त्या पराठे मी कसे लाटते ते बघा. तर ह्या पराठ्यांना अगदी छान टेस्ट असते, इतके सुपर लागतात ना हे पराठे की बस. आणि आता त्याला मी मध्ये तेल लावून घेतलं आहे, आणि हे पराठे जे आहेत ना फक्त 2 फोल्डमध्येच लाटायचे अशा पद्धतीने, आणि त्याच्यामुळे त्याचे 2 असे खूप छान पूड तयार होतात आणि खायलाही खूप खमंग असे लागतात. त्याची टेस्ट अप्रतिमच असते. तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा तुम्ही सांगालच मला. तर मी यात वरून तीळ टाकलेली आहे आता. तर वरून तीळ मी याच्यासाठी टाकली की ती दिसायला खूप छान वाटते. म्हणजे तुम्हाला जर वाटलं असेल किंवा तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही पिठामध्ये सुद्धा तीळ ॲड करू शकतात. पण मी वरून लावली की छान दिसतं बा, आपल्या डोळ्यांना छान दिसलं तर मग खावंसं पण वाटतं, आहे की नाही. तर मग त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने करून घेतलं आहे. आणि आता मी ती तीळ मिक्स होण्यासाठी त्याला पूर्ण ती चिपकली पाहिजे याच्यासाठी पीठ न लावता आधी दाबून लाटून घेतलं आहे. आणि आता त्याच्यानंतर मी लावणार आहे याला पीठ. आणि आता लाटायचे आहे आपल्याला पराठे, अर्थातच दशम्या म्हणतो आम्ही आमच्याकडे. तर आपल्याला शक्य असलं तर अशा पद्धतीने गोल लाटू शकता. आता याला पाणी बिलकुल सुटत नाही बघा तुम्ही, कारण आपण त्याला पीठ मळतानाच अगदी काळजी घेतलेली आहे, त्याच्यामुळे ते पीठ अगदी छान झालं आहे. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही त्याला पराठ्यासारखं छोटे साईज मोठी साईज तुम्हाला जशी असेल आवडत तशा पद्धतीने हे लाटून घ्यायचे. तर हे खायला खूप अप्रतिम लागतात. याच्याबरोबर तुम्ही चटणी, सॉस, किंवा आमच्या खानदेशमध्ये ठेचा आणि दशम्या खूपच फेमस आहेत बरं का. तर अशा पद्धतीने आम्ही दशम्या नेहमीच करत असतो. आमच्याकडे ठेचा खूप छान बनवला जातो, आणि तो ठेचा कसा आहे याचीसुद्धा मी रेसिपी टाकणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी अगदी त्याला बारीक लाटला. तुम्हाला जाड हवा असेल तर तुम्ही जाडही लाटू शकतात. हा जाडसुद्धा खूप छान लागतो, पण आमच्याकडे बऱ्याच वेळेस बारीकच आवडतो, त्याच्यामुळे मी त्याला बारीकच केला आहे. तर मी आता तवा तापवून घेतला आहे, याच्यावर थोडं तेल टाकलं आहे कारण तो चिपकायला नको याच्यासाठी. आणि आता त्याच्यात फ्लेम मी फास्ट केलेली आहे, कारण हा जो असतो ना हा खूप सॉफ्ट होतो हा पराठा, त्याच्यामुळे त्याला थोडं कडकच भाजायचं आहे आपल्याला. आणि त्याला जर अगदी कमी भाजलं गेलं ना तर मग तो खूपच जास्तच सॉफ्ट लागायला लागतो. मग आपल्याला थोडं त्याला खमंग खरपूस असंही करायचं आहे, टेस्टही छान लागते त्याच्यासाठी. तर मग आता अशा पद्धतीने एका साईडने मी थोडा तापवून घेतला. मी अर्थातच मागे पोळीचा एक व्हिडिओ टाकला की पोळ्या कशा फुगायला पाहिजे तशा पद्धतीने, पण शक्यतोवर हा जो पराठा आहे ना हा जास्त फुगत नाही, कारण आपण त्याला खूपच दाबूनच हे केलेलं असतं, त्याच्यामुळे हा थोड्या आणि आपण त्याला एकच लेअर दिली त्याच्यामुळे त्याला एवढी लेअर येणार नाही, पण तो खायला अगदी टेस्टी लागतो, अगदी खमंग असा लागतो बघा. तर अशा पद्धतीने मी त्याला मस्त शेकून घेतलं आहे. आणि आपण जी तीळ टाकली होती ना ती अगदी छान दिसते. कदाचित ती व्हिडिओमध्ये दिसणारही नाही, पण अशी जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही बघाल ना तर खूप छान दिसते. असं वाटते की अरे वा, गरम गरम आत्ताच खावेत, खूप छान लागतात ते. तर आता मी गॅसची फ्लेम फास्ट केलेली आहे, कारण तो पटकन शेकला गेला पाहिजे म्हणून. तर मागून अगदी छान झालेला आहे तो आता, आणि दुसरीकडून मी शेकेल. आपल्याला पोळी म्हणा किंवा पराठा म्हणा 2-3 याच्यातच शेकला गेला पाहिजे, आणि तेव्हाच तो सॉफ्ट लागतो. त्याची शेकायची टेक्निक मी तुम्हाला मागच्या पोळीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. त्या पद्धतीने तुम्ही शेका, अगदी छान असं टम फुगणाऱ्या पोळ्या होतातच. आणि हा बघा, हा पराठा शक्यतो फुगत नाही तरीसुद्धा तो फुगतोय खूप छान. तर हे बघा किती छान असा आपला पराठा झाला आहे. त्याला मी आजूबाजूने असं तेलही सोडून घेतलं आहे छान असं खमंग होण्यासाठी. आता त्याला दोघीकडून तेल टाकून खमंग असं भाजून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मी केलेली आहे चटणी. तर कोणती चटणी केली आहे ते तर मी तुम्हाला सांगणार आहेच. तर अशा पद्धतीने मी दुसरासुद्धा पराठा शेकून घेतला.
तर हा असा खमंग असा भाजला गेलेला पराठा सगळ्यांनाच खूपच आवडतो. अगदी टेस्टी. भोपळा आपल्याकडून असा खाल्ला जात नाही किंवा त्याची भाजी पण नको असं प्रत्येकाचंच म्हणणं असतं. पण अशा पद्धतीने आपण जर भाज्यांचे वापर केला ना तर अर्थातच सगळेजण अगदी आवडीने खातात. तर हा पराठा अगदी छान फुगला होता बरं का. तर हे बघा तीळ टाकल्यामुळे पराठा बघा किती सुंदर दिसतोय. वाव, असं वाटतंय याच्यावर असं गरम गरम तेल आणि ठेचा वगैरे खूप छान. आणि मी बनवली त्याच्याबरोबर ही चटणी. तर ही शेंगदाण्याची आणि मिरच्या, लसूण, आलं आणि थोडे कोथिंबीर वगैरे असं मिक्स करून मिक्सरमधून काढलेली ही चटणी आहे. तर असे गरम गरम पराठे जर बाहेर छान पाऊस पडतोय आणि या वातावरण थंड आहे आणि असा गरम गरम पराठा अर्थात दशमी जर खाल्ली ना तर मन कसं अगदी प्रसन्न होऊन जातं. आणि आपल्याला सगळ्यांनाच असं खमंग खायला तर आवडतंच आहे की नाही. तर तुम्हाला पराठा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बनवून बघा बरं का. अगदी सुंदर अप्रतिम असा हा पराठा आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल एवढे मला गॅरंटी आहे बरं का.